नमस्कार. सचिन अर्जुनला फसवत असतो आणि तो साक्षीच्या गाडीमध्ये बसत असतो. त्याच वेळेला अर्जुनला फोन येतो आणि अर्जुनला तिकडून सांगण्यात येतं की सर, एवढ्या लवकर यायची गरज नाही, मीटिंग थोडा वेळ लेट आहे. तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो, बरं झालं मीटिंग लेट आहे ते, म्हणजे कसं मी आता जिजूंना एअरपोर्टवरती सोडू शकतो. आणि म्हणूनच तो गाडी पाठी घेतो. आणि तेवढ्यात मात्र सचिनचं लक्ष अर्जुनकडे जातं. तेव्हा मात्र अर्जुन आणि सचिनची नजरानजर होते. साक्षीच्या गाडीत बसलेल्या सचिनला बघून अर्जुनचा तर रागच अनावर होतो. पण अर्जुनला माहिती नसतं की ती वेषांतर केलेली मुलगी म्हणजेच साक्षी आहे. साक्षी स्वतःचा चेहरा लपवत असते, तर इकडे अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो, जिजू तर मला सांगत होते की ते एअरपोर्टवरती जात आहेत म्हणून. मग जिजू कोणाच्या गाडीत बसलेत? मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते. आता जिजू खोटं बोलतायत का? तेवढ्यात मात्र सचिन खूपच घाबरतो. सचिन लगेच बोलतो, वाट लागली. याच्या जर का गोष्टी लक्षात आल्या ना, तर हा तर मला जिवंतच सोडणार नाही. नाही काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही हाताबाहेरच जाईल. आणि मला आता या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय. तेवढ्यात लगेच अर्जुन गाडीतून उतरतो आणि सचिनची कॉलर पकडत त्याला फरफटत बाहेर काढतो. तेव्हा मात्र सचिन बोलतो, अर्जुन हे काय करतोयस तू? अर्जुन, तू माझ्याशी असं नाही वागू शकत. तेव्हा अर्जुन बोलतो, गप्प बसा. तुम्ही माझ्याशी कसं वागताय तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता? तुम्ही मला फसवताय, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही माझ्याशी जे वागताय ते चुकीचं नाही आहे का? तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्याला खूप राग आलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, पुरे झालं. मला आता या विषयावरती वाद नाही घालायचा. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल, नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघतील. आणि मला गोष्टी हाताबाहेर अजिबात दौडायच्या नाहीत. प्लीज आत्ताच्या आता हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र सचिन मोठ्याने बोलतो, अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज झाला. आणि तेवढ्यात तिथून साक्षी गाडी काढते आणि तिथनं निघून जाते. इकडे साक्षी घरात आलेली असते, तिला धाप लागलेली असते. तेव्हा महिपत साक्षीला बोलतो, साक्षी अगं काय झालं? अगं एवढी का धाप लागली आहे तुला? कुणी बघितलंय का? तेव्हा साक्षी बोलते, मरता मरता वाचली आहे. अण्णा, तुम्हाला माहिती तरी आहे का, त्या अर्जुनने आज मला पाहिलं असतं आणि सगळंच संपलं असतं. तेव्हा लगेच महिपत बोलतो, म्हणून तर तुला सांगतोय ना की तू बाहेर गावी जा म्हणून, पण तू ऐकतच नाही आहेस. अगं तू कशाला इथे राहतेस? उगाचच माझ्या जीवाला सुद्धा घोर. तेव्हा लगेच साक्षी बोलते, जोपर्यंत त्या सायलीला आणि त्या अर्जुनला मी संपवत नाही ना, तोपर्यंत मी हे शहर सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच महिपत बोलतो, ए पोरी, तू उगाच काळजी नको ग करूस. तुझा तो बदला घेण्यासाठी तुझा हा बाप जिवंत आहे, पण त्यासाठी तो तुझ्या जीवाची बाजी नाही लावू शकत. पोरी हे बघ, मला तू सुखी पाहिजेस आणि त्याचसाठी एवढी जीवाची धडपड करून मी तुला जेलमधून सोडवलंय. अगं तू माझं ऐक, तू जा ना इथून. तू जर का बाहेरगावी गेलीस आणि तिथं तुझं आयुष्य एकदम सुरळीत चालायला लागलं की मला सुद्धा टेन्शन नाही ना. तेव्हा साक्षी बोलते, अण्णा तुम्ही नका काळजी करू. तेव्हा लगेच महिपत बोलतो, तुला तर माहिती आहे तो अर्जुन सुभेदार किती शातीर आहे. त्यांनी जर का एखादी गोष्ट ठरवली ना, तर तो काय पण करू शकतो आणि मग सगळंच संपलं. तुला कळत नाही का गं मी काय बोलतोय ते? अगं समजलं पाहिजे गं पोरी तुला. अगं मी मुद्दामून नाही करत आहे. मी तुला जे काय सांगतोय ना ते समजून घे. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी साक्षी बोलते, अण्णा मला तुमची काळजी समजतीये, पण अण्णा नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी महिपत बोलतो, आता तू बाहेर पडायचं नाही या. तेव्हा लगेच साक्षी बोलते, अण्णा तुम्हाला माहिती नाही आहे मी काय ठरवलंय ते. मी जे ठरवलंय ना ते तुम्ही ऐकलत आणि तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही म्हणाल, वाह काय माझ्या पोरीचं डोकं आहे, एक नंबर. आता तू बघच मी काय काय करते ती. तेव्हा मात्र महिपत बोलतो, अगं तुझं डोकं एक नंबर आहे, पण वेळ अजून आलेली नाही. जेव्हा वेळ हातात येईल ना, तेव्हा आपण आपला डाव टाकायचा. तोपर्यंत मेहरबानी कर आणि घरातच राहा. तेव्हा साक्षी बोलते, अण्णा तुम्ही म्हणाल तसं. तर इकडे अर्जुन म्हणत असतो, तुम्ही आम्हाला फसवताय. जिजू आमचा तुमच्यावरती विश्वास होता, पण तुम्ही मात्र विश्वासघात करताय. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्हाला एअरपोर्टवरती सोडायचं आहे आणि तुम्ही हा खोटारडेपणा केलात. जिजू का असं वागलात तुम्ही?
तेव्हा लगेच सचिन बोलतो, अर्जुन अर्जुन अरे समजून घे, अरे मी खोटं नाही बोललो, आताच मला फोन आला म्हणून मला थांबावं लागलं. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, जीजू असा कसा फोन अचानक येऊ शकतो. तेव्हा लगेच सचिन बोलतो, असं काय बोलतोस अर्जुन, अरे समोरून जाणारा माणूस कधी जाईल हे आपण सांगू शकतो का. तसंच आहे, अरे मीटिंग कॅन्सल झाली, तू कशाला विचार करतोस. तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो, जीजू माझा तुमच्यावरती विश्वास नाही हा, तरी पण अस्मिताईसाठी तुमच्यावरती विश्वास ठेवतोय आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विश्वास गमवायचा नाही आहे. एकदाच सांगतो, शेवटचं सांगतो, सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि चला आता गाडीत बसा, मीटिंग कॅन्सलच झाले ना. तेव्हा सचिन बोलतो, हो. पण सचिन मात्र खूपच थरथर कापत असतो. तो स्वतःशीच बोलत असतो, आज मरता मरता वाचलोय, पण काही झालं तरी या अर्जुनच्या नादी लागायला नको, नाहीतर सगळंच काही हातातून निघून जाईल आणि शेवटी सगळं काही संपलेलंच असतं. इकडे अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुन घरी आल्यानंतर अस्मिता अर्जुनला विचारते, सचिन कसे काय परत आले, ते तर चालले होते ना बाहेर. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, ते तू तुझ्या नवऱ्याला विचार. आणि अर्जुन त्याच्या रूममध्ये जातो. त्यावेळेला सायली अर्जुनच्या पाठी जाते आणि म्हणते, अर्जुन सर तुम्ही असं का म्हणालात, अर्जुन सर तुम्हाला असं म्हणून काय मिळालं. तेव्हा लगेच अर्जुन खूपच चिडतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो, मिसेस सायली तुम्हाला काही माहिती नाही, सचिन भाऊजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि ते खूपच मोठी चूक करतायत. तेव्हा लगेच सायली बोलते, अर्जुन सर नक्की काय झालं आहे मला सांगाल का तुम्ही. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, जे काही आहे ना ते खूपच भयानक आहे आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे, मला आता ही गोष्टच पटत नाही आहे. तेव्हा लगेच सायली बोलते, अर्जुन सर शांत व्हा. तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो, कसा शांत होऊ, मला असं वाटतंय की तो आपल्या ताईला फसवतोय, अस्मिताईची फसवणूक करतोय, मला त्याची सगळी हिस्ट्री आता खणून काढावी लागेल. तेव्हा सायली बोलते, तसं जर का असेल तर अस्मिताईंच्या गोष्टी आधीच लक्षात आल्या असत्या ना. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, ते मला माहिती नाही, पण तो जर का माझ्या बहिणीला फसवत असेल तर मी त्याला माफ करणार नाही आणि मी त्याला कधीच माफ करू शकत नाही आणि तो जर का असं काही करत असेल मग मी त्याला सोडणार नाही, म्हणजे नाही तर मग मी त्याला त्याची लायकी दाखवणारच आणि मी तर त्याला असं सोडूच शकत नाही. आता तुम्ही बघा मी काय काय करतो ते. तेव्हा मात्र इकडे सचिन खूपच घाबरलेला असतो. अस्मिता त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार करत असते, पण काही केल्यास सचिन काहीच उत्तर देत नसतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ह्या सचिनचा खरा चेहरा अर्जुन सायली अस्मिता समोर आणू शकतील का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.